हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom सेमिस्टर 3 मेथड्स ऑफ कॉस्टिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 1.18 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. रिपेअर अँड मेंटेनन्स वर्कशॉप ऑफ ॲन ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर इज इन हाय डिमांड अँड इज वर्किंग टू इट्स फुल कॅपॅसिटी राउंड द क्लॉक अँड earn a marginal contribution of ₹64 per hours. याचा अर्थ असा आहे की एक ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर आहे आणि त्यांना हाय डिमांड आलेली आहे. त्यांच्याकडं म्हणजे ऑलरेडीच हाय डिमांड आहे आणि त्यांचं काम कंटिन्यू चालू आहे आणि ते फुल कॅपॅसिटीनं काम करत आहेत. पूर्ण राऊंड द क्लॉक म्हणजे पूर्ण 24 तास त्यांची काम चालू आहे. त्यांची कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढं काम त्यांच्याकडं आहे ऑलरेडी आणि त्यांना अर्न मार्जिनल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ₹64 पर आवर्स म्हणजे एका तासाला त्यांना 64 रुपीज अपेक्षित उत्पन्न किंवा इन्कम मिळतं. एका तासाला 64 रुपीज त्यांना इन्कम मिळतं. मार्जिनल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे अपेक्षित त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यावर अर्न होतं म्हणजे अपेक्षित इन्कम आहे त्यांचं की त्यांना जेवढं हवं आहे तेवढं एका तासाला 64 रुपीज पर आवर्स त्यांना इन्कम मिळतं. Recently, the management has received a very urgent high priority job order which accepted to execute immediately. म्हणजे काय झालेलं आहे की त्यांच्या मॅनेजमेंटकडे एक अर्जंट जॉब आलेला आहे किंवा जॉब म्हणजे काम आलेलं आहे आणि ते इमिजिएटली ताबडतोब त्यांना काम कंप्लीट करून द्यायचं आहे. द कस्टमर हॅज ॲग्रीड टू सप्लाय द रिक्वायर्ड मटेरियल विथ द एक्सपेक्टेशन्स that the order must be completed within a minimum time span of 9 hours only. म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो आपला कस्टमर आहे तो आपल्याला मटेरियल सप्लाय करणार आहे आणि कमीत कमी 9 तासामध्ये आपल्याला ते काम कंप्लीट करायचं आहे. द एक्सपेन्सेस पेएबल विल बी समराइज्ड ॲज फॉलोज. म्हणजे तुम्हाला ते काम पूर्ण करण्यासाठी किती खर्च येणार आहे ते खाली दिलेलं आहे. डायरेक्ट वेजेस पर आवर्स. एका तासाला तुम्हाला किती वेजेस द्यायचे आहेत हे डायरेक्ट वेजेस आहेत 65. एका तासाला पर आवर्स लिहिले एका तासाला 65 रुपीज तुम्हाला वेजेस द्यायचे आहेत. चार्जेबल एक्सपेन्सेस पर आवर्स. चार्जेबल एक्सपेन्सेस आहेत म्हणजे हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत पर आवर्स एका तासाला 35 रुपीज तुम्हाला द्यायचे आहेत. त्याच्यानंतर आहे व्हेरिएबल ओव्हरहेड्स ॲज पर पर्सेंटेज ऑफ लेबर कॉस्ट. व्हेरिएबल ओव्हरहेड्स मीन्स एक्सपेन्सेस. व्हेरिएबल म्हणजे बदलणारा खर्च किंवा खर्च आहे हा. तर त्यांनी सांगितलं 140% ऑफ लेबर कॉस्ट. लेबर कॉस्ट म्हणजे डायरेक्ट वेजेस म्हणजेच लेबर आहे. लेबरला दिलेलं मानधन आहे किंवा सॅलरी आहे त्याच्यावर तुम्हाला 140% काय काढायचं आहे व्हेरिएबल ओव्हरहेड्स म्हणजे बदलणारा खर्च हा लेबरच्या 140 पट आहे असं सांगितलेलं आहे. इफ द पेएबल्स कस्टमर्स इज विलिंग टू पे ₹2000 फॉर द सेड ऑर्डर. म्हणजे जर समजा त्या कस्टमरनी जर तुम्हाला ऑर्डर दिली तर त्यावेळेस तो किती रुपीज देणार आहे तुम्हाला 2000 रुपीज देणार आहे त्या ऑर्डरचे. शुड इट बी ॲक्सेप्टेड क्वेश्चन मार्क दिले. मग तुम्ही ती जी ऑर्डर आहे ती ॲक्सेप्ट करणार आहात का. मग करणार असाल तर का आणि नाही करणार तर का नाही करणार ते तुम्हाला इथं कन्क्लुजनमध्ये सांगायचं आहे. हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन दिली. खूप सोपा क्वेश्चन आहे. तर ह्याचा अर्थ आहे की तुम्ही ऑटोमोबाईल सेंटर आहात, तुमच्याकडं खूप काम आहे, तुम्ही बिझी आहात आणि तुम्हाला एक अशी अर्जंट ऑर्डर आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की 2000 रुपये घ्या आणि आमची ही एक ऑर्डर तुम्ही कंप्लीट करून द्या. मग तुम्हाला ती ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी एवढा खर्च येणार आहे आणि मग तुम्ही काय करणार आहे हे ऑर्डर घ्यायची का नाही हे तुम्ही सांगायचं आहे ह्या क्वेश्चनमधून. तर आता आपण काय करूया हा क्वेश्चन सॉल्व करूया. तर सॉल्व करण्यासाठी मी काय केलेलं आहे आखून ठेवलेलं आहे. कन्क्लुजन खाली लिहून ठेवलेलं आहे की जेणेकरून तुमचा जास्त वेळ जाऊ नये म्हणून. तर आपण इथं लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर रिपेअर्स अँड मेंटेनन्स. त्यांचं काम काय आहे रिपेअर अँड मेंटेनन्स म्हणजे रिपेअर करण्याचं वर्कशॉप आहे. जॉब कॉस्ट शीट आपल्याला खाली तयार करायची आहे. इथं पर्टिक्युलर्स लिहिते मी.
आणि इथं रुपीज. आता आपल्याला पहिला खर्च काय सांगितलेला आहे त्यांनी, डायरेक्ट वेजेस, म्हणजे आपल्याला मटेरियल तर तेच सप्लाय करणार आहेत, पण किती सप्लाय करणार आहे ते काय सांगितलेलं नाही, म्हणून आपल्याला मटेरियल कॉस्ट माहीत नाही. कारण इथं लिहिलेलं आहे की जे तुम्हाला कस्टमर काय करणार आहे, द कस्टमर हॅज ॲग्रीड टू सप्लाय अ रिक्वायर्ड मटेरियल, जेवढं गरजेचं मटेरियल लागणार आहे ते पुरवणार आहे, आपल्याला मटेरियल घ्यायचं नाही. त्यामुळे आपल्याला इथं मटेरियल कॉस्ट माहिती नाही. आपण काय करतो, मटेरियल कॉस्ट म्हणजे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि टोटल एक्सपेन्सेस आपण ॲड करतो. तर इथं तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, पण आपण इथं लिहून घेऊया मटेरियल्स कॉस्ट, किंवा त्याला तुम्ही डायरेक्ट मटेरियल पण असं म्हणू शकता. डायरेक्ट मटेरियल इथं आहे काहीच नाही, डॅश. हे झालं पहिलं. त्याच्यामध्ये आपण ॲड काय करतो, डायरेक्ट लेबर, ह्याच्यामध्ये एक आहे त्यांनी सांगितले डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस आता एका तासाला त्यांनी सांगितलं आहे पर आवर 65, तर ते त्यांनी सांगितलेलं आहे की हे काम कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला किती टाईम स्पॅन लागणार आहे, 9 तास लागणार आहेत. मग 9 तासाला खर्च किती, म्हणून इथं आपल्याला असं करायचं आहे, एका तासाला 65. मग तुम्ही इथं लिहाल ₹65 × 9 hours. HRS लिहिलं तरी चालेल. एका तासाला 95, तर 9 तासाला किती, इथं तुम्हाला मल्टिप्लाय करून बघायचं आहे किती अमाऊंट येते ती, आणि मग तुम्हाला ते लिहायचं आहे. तर आपण इथं लिहू ₹95 × 9 तास, तर आहे 855. सॉरी, तर 65 आहे, मी 95 लिहिलं, 65 आहे. तर परत एकदा करू, 65 × 9 hours, 585 रुपीज हे वेजेस द्यावे लागणार आहेत. म्हणजे कामगारांना मजुरी तुम्हाला किंवा कामाचा मोबदला त्या कामगारांना द्यायचा आहे. एका तासाला 65, तर 9 तासाला किती, तर हे मल्टिप्लाय केलं 65 × 9, 585. त्याच्यानंतर सांगितलं चार्जेबल एक्सपेन्सेस. तर आता हे डायरेक्ट लेबर झालं, त्याच्यामध्ये आपण ॲड करतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये एक आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. आता त्यांनी पर आवर्स दिले, एका तासाला किती सांगितले, 35 रुपीज 35 × 9 hours, किती तास, तर 9 तासाला किती, 9 hours. करून बघू आपण इथं, 35 × 9, 315. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मटेरियल, ॲड लेबर, ॲड एक्सपेन्सेस करतो. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे त्यांनी व्हेरिएबल ओव्हरहेड्स, तर ह्याच्यातच आपण ॲड करूया व्हेरिएबल, म्हणजे बदलणारा खर्च. म्हणजे समजा की एखाद्या कामगाराने जास्त पैसे मागितले किंवा 9 तासात ते कंप्लीट नाही झालं, तर मग जास्त वेळ लागेल, किंवा अजून काही कधी कधी असं होतं की लाईट जाते त्याच्यामुळे तास वाढतात, असं काहीतरी आहे की तो बदलणारा खर्च आहे, काम चालू असताना अचानक उद्भवणारा खर्च आहे. तर त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. 2 प्रकारचे खर्च असतात, एक रिजिड असतं म्हणजे तो फिक्स स्वरूपाचा असतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे की फॉर एक्झाम्पल जे तुम्ही रॉ मटेरियल आणलेलं आहे ते फिक्स असू शकतं. पण व्हेरिएबल म्हणजे काय, तर बदलणारे खर्च आहेत की ते डिपेंड आहे तुमच्या कामाच्या स्वरूपावर. व्हेरिएबल ओव्हरहेड म्हणजे एक्सपेन्सेस, हे लक्षात ठेवा. आणि सांगितले ॲज पर्सेंटेज ऑफ लेबर कॉस्ट. लेबर म्हणजे काय, तर डायरेक्ट वेजेसच्या 140%. हे आहे तुमचं डायरेक्ट लेबर. आपण लिहिले बघा डायरेक्ट लेबरची टोटल किती आहे, 585, त्याच्या 140%. म्हणून आपण इथं लिहिणार आहे 585 × 140%, असं. तर तुम्ही ह्याला असं पण लिहू शकता की इथं मी दाखवते, दुसऱ्या पेजवर दाखवते तुम्हाला कसं लिहायचं आहे. बघा तुम्ही इथं असं लिहू शकता
585 इंटू 140 डिवाइड बाय 100, कारण 40% म्हणजे डिवाइड बाय 100 आहे, हे लक्षात ठेवा. तर आपण ह्याला असं पण लिहू शकतो. इथं मी दुसऱ्या शब्दात दाखवते, और इथं 585 इंटू 140 डिवाइड बाय 100, कारण त्यांनी सांगितलं एवढे पर्सेंट. मग आपण इथं करून बघू किती येतं आहे बघूया. 585 इंटू 140 इक्वल टूचं साईन दाबा आणि मग डिवाइड करा, डिवाइड बाय 100, 819. हा झाला तुमचा व्हेरिएबल ओव्हरहेड्स. आता बघा, हा झाला खर्च. पण इथं त्यांनी सांगितलं आहे की जे तुमच्या हातात काम आहे ते आता जे तुमची फुल कॅपॅसिटीने काम करत आहात, इथं लिहिलं आहे बघा, त्यांनी सांगितले फुल कॅपॅसिटी राऊंड द क्लॉक. म्हणजे तुम्ही काम आहे तुमचं ते फुल कॅपॅसिटीने चाललेलं आहे. तुमच्या कामामध्ये तुमच्याकडं खूप सारं काम आहे, असं नाही की तुमच्याकडं काम नाही. तुमचं काम तर ऑलरेडी चालूच आहे आणि फुल कॅपॅसिटीने चालू आहे. मग ही ऑर्डर घ्यायची का नाही? म्हणजे जर समजा ही ऑर्डर घेतली तर तुमच्या हातातलं काम तुम्हाला काय करावं लागणार आहे, थांबवावं लागणार आहे. म्हणजे तिथं तुमचा लॉस होणार आहे. कारण जे तुमच्याकडे इन्कम येतं आहे 64 रुपीज पर आवर्स तुम्हाला मिळत आहेत ते मिळणार नाहीत, म्हणजे तो लॉस होणार आहे. म्हणून त्याला आपण म्हणायचं आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे जे तुमच्या हातात काम आहे ते तुमच्या हातातलं काम थांबवावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता जे मिळणार होते 64 रुपीज पर आवर्स ते मिळणार नाहीत. म्हणून ह्याला म्हणायचं आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट किंवा हा आहे लॉस. तर तो पण लॉस आपण इथं ॲड करूया. त्याला म्हटलेलं आहे त्यांनी अपॉर्च्युनिटी कॉस्ट. एका तासाला किती होतं, 64 पर आवर्स लिहिलेलं आहे इथं. म्हणजे एका तासाला तुमचे 64 रुपीज मिळणार होते ते आता तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत ₹64 इंटू 9 आवर्स, 9 तास. किती येतं आहे बघू आपण इथं. 64 इंटू 9, 576 एवढा तुमचा लॉस झालेला आहे. लॉस होईल जर समजा तुम्ही ही ऑर्डर ॲक्सेप्ट केली तर. मग आता बघा, एवढं सगळा खर्च आहे. मग आपण ह्याला म्हणणार आहोत टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट म्हणजे टोटल खर्च किती आला तुम्हाला, ह्याची आपण टोटल करू. 956 प्लस 819 प्लस 315 प्लस 585, म्हणजे टोटल खर्च आलेला आहे तुमचा 2295 एवढा तुम्हाला टोटल खर्च येणार आहे जर समजा तुम्ही ती ऑर्डर ॲक्सेप्ट केली तर. आता इथं त्यांनी असा क्वेश्चन विचारला आहे, तो जो कस्टमर आहे तो तुम्हाला 2000 रुपीज द्यायला तयार आहे ऑर्डरसाठी. मग तुम्ही ही ऑर्डर घ्यायची का नाही? पुढं लिहिलं आहे शुड इट बी ॲक्सेप्टेड आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे तुम्ही ही ऑर्डर ॲक्सेप्ट कराल का? तर बघा, तो देणार तुम्हाला 2000 रुपीज आणि खर्च येणार आहे 2295. मग तुम्हाला हे परवडणार आहे का? तर नाही. म्हणून मी इथं कन्क्लुजन लिहिलेलं आहे. त्यांनी विचारले, क्वेश्चन मार्क दिला आहे म्हणजे तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं आहे. तर इथं कन्क्लुजनमध्ये येईल नो द वर्कशॉप शूड नॉट ॲक्सेप्ट द ऑफर. ही ऑफर ते ॲक्सेप्ट करणार नाहीत. नो नाही. तर काय करणार नाही, वर्कशॉप शूड नॉट ॲक्सेप्ट द ऑफर बिकॉज, कारण द वर्कशॉप इज ऑलरेडी फुल बिझी. ते काय आहे, फुल बिझी आहे. त्यांच्याकडं सतत काम आहे. म्हणजे असं नाही की त्यांच्याकडं वेळ आहे, तर ते फुल बिझी आहे. अँड मेकिंग गुड मनी, कारण त्यांना किती मिळत आहेत, एका तासाला 64 रुपीज मिळत आहेत. म्हणजे त्यांना चांगले पैसे मिळत आहेत आणि ते बिझी पण आहेत. म्हणजे त्यांना एक्स्ट्रा ऑर्डर घेण्याची आणि एक्स्ट्रा काम करण्याची गरज नाही. टू डू दिस अर्जंट जॉब म्हणजे काम, ते अर्जंट काम आलेलं आहे. वर्कर्स मस्ट स्टॉप देअर रेग्युलर वर्क फॉर 9 आवर्स. जे त्यांचं काम चालू आहे ते त्यांना काय करावं लागेल, थांबवावं लागेल आणि मग ही ऑर्डर कंप्लीट करावी लागेल. म्हणजे त्यांना त्यांचं काम काय करावं लागेल, हातात आहे ते थांबवावं लागेल आणि ही ऑर्डर कंप्लीट करावी लागेल. म्हणून इथं लिहिलं आहे टू डू दिस अर्जंट जॉब. हे अर्जंट काम जर करायचं असेल तर काय होईल, वर्कर्स मस्ट स्टॉप देअर रेग्युलर वर्क फॉर 9 आवर्स. 9 तास ते त्यांचं काम थांबवतील. कॉजिंग द वर्कशॉप टू लॉस ₹295.
म्हणजे बघा ते काय करणार आहे, एवढा खर्च येणार आहेत आणि 2295 टोटल खर्च येणार आहे, टोटल कॉस्ट आहे, म्हणजे एवढा खर्च येणार आहे आणि ते देणार आपल्याला 2000 रुपये. तर मग 2000 रुपये त्यांनी दिलं तर आपला लॉस किती होतो आहे, 295 रुपीजचा लॉस होतो आहे. म्हणून मी इथं लिहिलं आहे कॉझिंग द वर्कशॉप टू लॉस ₹295 इन रेग्युलर प्रॉफिटमधून त्यांना मिळणार होता, त्याच्यातून 295 रुपीचा त्यांचा लॉस होईल. सिन्स द कस्टमर इज ओनली पेईंग ₹2000 द वर्कशॉप शुड since the customer is only paying ₹2000 the workshop would lose ₹295 by taking this job. हा जर जॉब त्यांनी घेतलं किंवा हे जर काम त्यांनी करायला घेतलं तर त्यांना 295 रुपीचा लॉस होणार आहे. हे असं आपल्याला इथं मी सांगितलेलं आहे. तर तुमचा वेळ वाचावा म्हणून मी ऑलरेडी अगोदर लिहून ठेवलेला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.